नमस्कार मित्रांनो, आज आपण सकाळी पहाटे 4 वाजता सुरुवातीला व्यायाम करून आणि त्यानंतर आपण पोहोचलो ते कलबुर्गी ईस्ट जंक्शन येथे. तिथे एक अनाउन्समेंट चालू होती त्यांच्या लँग्वेजमध्ये आपल्या स्टुडंटबद्दल, कन्याकुमारी एक्सप्रेसबद्दल. त्यानंतर आम्ही कलबुर्गी स्टेशनवरून पुढे आलो, तिथे वाडी जंक्शन लागलो. वाडी जंक्शनवरून पुढे आलो सूर्योदयाच्या अगोदर यादगार असं यादगार स्टेशन. त्यानंतर सूर्योदय बघितला, एकदम छान असा वरती सूर्य लालसर, हे बघा एकदम छान. आणि खरंच नंतर ते खरं आहे की निसर्ग खूप सुंदर आहे, बघितलं पाहिजे. त्यानंतर कृष्णा जंक्शनला आलो आम्ही काही तासानंतर. कृष्णा जंक्शन बघितलं. कृष्णा जंक्शनमध्ये एक नदी बघा, आता कृष्णा नदी आहे ती पूर्णच्या पूर्ण आटली आहे, म्हणजे पाणी नाही. बहुतेक पाणी अडवलेलं असावं महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटकमध्ये कुठेतरी अडवलं असावं. हे आंध्र प्रदेशमधला ब्रिज आहे आणि अशा प्रकारची ही नदी आहे. थोडी दिसते, कुठेतरी पाणी आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर कृष्णा नदीवरचा पॉवर प्लांट जो जवळजवळ आंध्र प्रदेशमधल्या बऱ्याचशा पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटीसाठी उपयुक्त आहे. अशा प्रकारे 8 बॉयलर काय असतं त्याची शेती बघा, कापूस वगैरे आहे. मग आम्ही निघालो पुन्हा ही तुंगभद्रा नदी आहे बघा, खूप चांगली नदी आहे. ही पण 2 नद्या ओलांडतात, तुंगभद्रा नदी. त्यानंतर मंत्रालयम रोड, हा पण रोड मंत्रालयाचं नावाचा रोड आहे, एकदम भारी. तर पुढे आम्ही मंत्रालयातून पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर मग आम्हाला असंच मजल करत इकडची दगड, आता हे नवीनच काहीतरी डोंगर दिसले, असं पूर्ण दगड आहेत तिकडे. तर हा काय विषय काय माहीत नाही. आता सगळे इथून तिथून तशाच प्रकारचे डोंगर आहेत. मंत्रालय रोडपासून पुढे पुढे जे काही दिसतं बघा, असा एकदम शिळा, मोठमोठ्या शिळा असल्यासारखं आहे. असं वाटतं एकावर एक दगडं रचून ठेवलेले आहेत मोठे. त्याप्रमाणे ते पण तसेच सेम दगड गेला. पूर्ण टेबल पीस बघा. त्यानंतर लागतच एक तिरुपतीच्या अगोदर आम्ही तिरुपतीला पूर्ण तिरुपतीच्या बाजूला आहे ती. त्यात सूर्य पण दिसत नाही. 4 वाजता पोहोचला, सूर्य काय दिसत नाही. आता सकाळी सूर्यास्त झाला.